नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना घडामोडीच्या केंद्रस्थानी आहे काँग्रेस पक्ष. खरं तर काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी भारतभर त्यांची भारत जोडो यात्रा चालू होती. महाराष्ट्रात या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि चर्चा होती की या यात्रेमुळे पक्षामध्ये एक प्रकारची देशभर एक नवसंजीवनी, एक नवीन प्राण पक्षामध्ये फुंकला गेला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसची ताकद नव्याने उभी राहू शकते. अशा चर्चा सुरू असतानाच, किंबहुना असं चित्र दिसत असतानाच मात्र अंतर्गत वादाने काँग्रेसमध्ये थोडीशी उफाळी घेतली आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर काँग्रेसच्या या अंतर्गत वादाची चर्चा झाली. याचं निमित्त होतं काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत झालेली बंडाळी आणि एक पोटनिवडणूक. पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वावरती प्रश्न उभे राहिले. राज्यातले वरिष्ठ नेते राजीनामा देतात. हा सगळा प्रकार दिल्ली दरबारी पक्ष स्टेशनपर्यंत पोहोचतो आणि अचानकपणे या वेगात सुरू असलेल्या काँग्रेसच्या गाडीला कुठेतरी ब्रेक लागतोय का अशी चर्चा सुरू होते. आणि म्हणूनच हे नक्की काय सुरू आहे काँग्रेसमध्ये, हा नक्की वाद आहे, हा वाद संपलाय की काँग्रेसमधल्या या वादाला आता आणखी नवीन काही वळण मिळायचं बाकी आहे. महाविकास आघाडीची चर्चा होत असताना, महाविकास आघाडी एकीकडे दिवसेंदिवस आपली ताकद एकत्र करत असताना काँग्रेसमध्येच सुरू झालेल्या या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीसुद्धा फरक पडणार आहे का, हे सगळे प्रश्न तयार झालेत. आणि म्हणून म्हटलं की या प्रश्नावरती चर्चा थेट करावी नाना पटोले यांच्याशी. आणि म्हणून नाना पटोले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत लोकशाहीच्या. नाना भाऊ, खूप खूप स्वागत. आपले धन्यवाद. नाना भाऊ, मी आता सगळं वर्णन करून सांगितलं असं नक्की काय झालं, नक्की काय झालं काँग्रेस पक्षामध्ये? हे इतकं चांगलं सुरू होतं आणि अचानकचपणे असा ब्रेक लागतो. खरं तर मी तुम्हाला एक सांगतो की BJP सरळ निवडून येऊ शकत नाही. मी BJPवर आरोप करतो असं सातत्याने लोक म्हणतात आहेत, पण मी वास्तविकता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपण बोलवलात, मी आलो. खरं तर आपण पाहिलात की नागपूर आणि अमरावती, नाशिक, कोकण आणि औरंगाबाद अशा 5 विधान परिषदेच्या निवडणुका होत्या. आणि या 5 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक विशेष करून एक आपण चित्र पाहिलं असेल की याच्यातल्या नागपूर आणि अमरावती या 2 जागा BJP जवळ होत्या. आणि विदर्भामध्ये BJPचा घसरता जो त्यांचा जो हे आहे आता आलेख जो आहे BJPचा, तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते निकालातही आपण पाहिलेलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, तिथं ते हारल्यात. परवाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, तिथं BJPचा सुपडा साफ झाला. नगरपंचायतच्या निवडणुका मागच्या काळात झाल्या, त्याच्यातही त्यांचा सुपडा साफ झाला. आणि मग आपली विदर्भातली पद कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्याचं काम झालं. आणि त्याचं कारणही आपण तुम्ही सविस्तर बोललात म्हणून मी थोडं सविस्तर बोलतो आहे. बिलकुल. आम्ही डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिलेली होती आणि डॉक्टर सुधीर तांबेंचंच मागणी काँग्रेस पक्षाकडून होती. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की डॉक्टर सुधीर तांबेंकडे जेव्हा त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिली, 12:30 वाजता ज्या दिवशी आखरी दिवस होता फॉर्म भरायचा, त्या दिवशी मी स्वतः त्यांच्याशी बोललो. त्याच्या पहिले एक नाट्यमय जवळपास 2 तासाचं एक चित्रण झालं, पण ते पडद्यामागे आहे, त्याचा मी उल्लेख करणार नाही. ते कारण नेहमी म्हणतात की माझ्याकडे खूप खाद्य आहे म्हणून मी सांगत एक अजून त्याच्यातलं झालं, पण मी त्याचा उल्लेख करणार नाही. आखरी वरिष्ठांच्या काही गोष्टी आखरी त्या याच्यातच ठेवावं लागतात, कारण की आखरी पक्षातल्या अंतर्गत बाब जी असते ती बाब त्याला तेवढंच सांभाळून ठेवावं लागतं. कारण की पक्षाचा प्रमुख मी आहे या महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे माझ्या पक्षाची बदनामी कुठं होऊ नये याची काळजी पण मी घेतली पाहिजे. पण आपण पाहिलं की ज्यावेळेस 12:30 वाजता मी त्यांच्याशी बोललो, ते फॉर्म भरायला गेले, मी त्यांनाही सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही निवडून येतात आहात, रिपोर्ट तुमचा चांगला आहे आणि आपलं काम चांगलं आहे, पक्ष तुमच्यासोबत आहे. त्यांनी मला डॉक्टर सुधीर तांबेंनी तेच सांगितलं. आणि जेव्हा 2:30 वाजता 2:45 वाजता बरोबर ते फॉर्म भरायला तिकडे पोचले आणि फॉर्म भरायला त्यांचं कुटुंबच होतं, मुलगा, त्यांची मिसेस आणि हे स्वतः. आता हे 4 लोक, कारण की महाविकास आघाडीचे उमेदवार, कारण की उमेदवार जेव्हा फॉर्म भरायला जातात तर सगळे महाविकास आघाडीचे नेते आणि हे सगळं मोठा जलसा राहतात, ते आपण पाहतोच. पण ते कुटुंब म्हणून ते फॉर्म भरायला गेलेत आणि जे त्यांना करायचं होतं त्यांनी केलं. आणि त्या काळामध्ये BJPने फॉर्म भरला नाही,
कारण की BJP पण तिथं फॉर्म घेऊन उभी होती. पण जे काही नाट्य, मी त्याला हाय व्होल्टेज ड्रामा असा शब्द वापरलेला आहे मुद्दामून, त्याला जाणीवपूर्वक. जेव्हा काही फार काही मोठं वादळ आलं तर त्याला हाय व्होल्टेज ड्रामा कसा होता आणि त्याचं सगळं चित्रण कसं तयार केलं, तर ते सगळं आमच्याजवळ आहे. पण मी याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची जेव्हा पक्ष हायकमांडकडे ही सगळी माहिती गेली आणि त्याच्यानंतर हायकमांडनी तातडीनं ती कारवाई केली. आता ही कारवाई झाल्यानंतर त्याच्यावर मी फार प्रतिक्रिया कराव्यात असं नाही. आखरी हायकमांड जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला मला मान्यता द्यावं लागतं आहे आणि ते मी करतो आहे. पण नाना भाऊ, नक्की मधल्या काळात काय झालं? आता 2 व्हर्जन आमच्या समोर आले आहेत माध्यमांच्या. हे नक्की कळत नाही की काँग्रेसचा आता त्यात शेवटी तुम्ही म्हणतात पक्षाची बदनामी, तिथं अशी पण होतेच आहे. पहिला मुद्दा म्हणजे काय होतोय, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, मुळात तिकीट सत्तेत तांब्यांसाठीच मागितलं होतं. तुमचं म्हणणं आहे की कोरा AB फॉर्म दिला गेला होता, त्याच्यावर शक्य होतं नाव टाकणं, ती गोष्ट टाळली जाते. आता किमान हे तर सांगू शकाल तुम्ही लोकांसाठी की नक्की उमेदवारीची मागणी कोणाची होती आणि काय कोरा फॉर्म दिला गेला होता, की ते सांगतात त्यात तथ्य नाही आहे? नाही, 2 गोष्टी आहेत. डॉक्टर सुधीर तांबेच्या व्यतिरिक्त तिकीट कोणीच मागितलं नव्हतं. म्हणजे सत्तेत तांबेने तिकीट मागितलंच नव्हतं. पण ते तर म्हणता मी मागितलं होतं. आता त्यांचे मामा स्वतःच पार्लमेंटरी बोर्डात आहे, त्याच्यामुळे आता तोही विषय. डॉक्टर सुधीर तांबे मला धन्यवाद द्यायला आलेत. मी त्यांचं तिकीट तर पहिलेच आम्ही डिक्लेअर केलं होतं की सिटिंग गेटिंग म्हणून. पण जाऊ दे, आता त्या विषयात पडायचं नाही मला. आता मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं मोठं महानाट्य झालं. त्या नाट्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्षाला, पण एक गोष्ट सांगतो की जनता यांच्या ट्रॅपमध्ये BJPच्या आली नाही. नागपूर आणि अमरावती या दोन्ही जागा आम्ही जिंकल्यात. म्हणून यांच्या या पद्धतीच्या विषयाला डायव्हर्ट करून दुसऱ्याच्या घरात आग लावून, मी म्हणालो होतो, तुम्हाला लक्षात असेल माझं ते वाक्य, आणि मी ते डोक्यात बसवून ठेवलेलं आहे की त्या काळात मी म्हणालो की भाजपला दुसऱ्याच्या घरात आग लावायला आनंद होतो आणि त्याचं ते हसतात. त्यावेळेस मी पाहत होतो त्यांच्या प्रदेशचे अध्यक्ष, त्यांचे सगळे नेते, हे सगळं हे चाललं होतं हाय व्होल्टेज ड्रामा. त्यावेळेस ते कशा हसत होते आणि म्हटलं तुम्हाला दुसऱ्याच्या घरात आग लावायला खूप आवडतं आणि आनंद होतो, पण तुमचं घर जळेल त्यावेळेस तुम्हाला काय त्याच्या वेदना होतात त्या कळतील. आणि मी तुम्हाला सांगतो कमलेश, मी एक डिसाईड केलेलं आहे. विदर्भात तर यांचं मी पानिपत करायला सुरुवात केलेली आहे, पण आता नाशिक विभागात, उत्तर महाराष्ट्रात जवळपास 47-48 जागा विधानसभेच्या आहेत. त्या सगळ्या मी आता टार्गेट करणार, लोकसभा टार्गेट करणार. आणि मी एक आमचं या पद्धतीनं घुसखोरी करून त्यांनी घर तोडलं, याचा बदला तर नाना पटोले घेणार. जे बदल्याची भाषा जे सातत्यानं देवेंद्र फडणवीस वापरतात, मी कारण की याच्याने ज्या पद्धतीनं बदनामी झाली पक्षाची त्याला मी मान्य करतो. ते काही मी त्या तांबे परिवार कारवाई झाली वगैरे त्याचा मला काही फार आनंद नाही, या दुःख आहे, वेदना आहेत. पण एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीनं हे सगळं महानाट्य झालं, या महानाट्याला मी जनतेमध्ये जाऊन जनतेच्या आशीर्वादानं त्या भागामध्ये मी पुन्हा एक गेला मी 25 आणणार, 50 आणणार, अशी भूमिका घेऊन मी तिथं रणनीती सुरू केली काँग्रेस पक्षाने. काम पण आमचं सुरू झालेलं आहे. आता मला चांगले लोक अजून काँग्रेस पक्षाला जुळतात आहेत, त्याच्यामुळे मला रिझल्ट आणायला त्या ठिकाणी कठीण पडणार नाही. आणि मी त्या पद्धतीची एक रणनीती सुरू केलेली आहे नाशिक विभागामध्ये. एक ब्रेकवर जाण्याआधी एक प्रश्न मला घ्यायचा. तुम्ही म्हणतात की घर तुटलं, घर फोडायचा त्यांनी आनंद घेतला, पण काल आम्ही बघितलं की संगमनेरला बाळासाहेबांचं मेळावा झाला, तिथे मामा भाचे दोन्ही एकत्र होते, आम्हाला सोबत दिसले. मग घर कुठलं तुटलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? बघा, कालचं जे संगमनेरचा कार्यक्रम जे बाळासाहेबांचं तो ॲक्सिडेंट झाला, त्या हॉस्पिटलला होते महिनाभर, त्याच्यानंतर ते 1.5 महिना, त्याच्यानंतर ते गेलेत आणि जनतेने त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत सत्कार, तर ते तर त्यांचा भाचे आहे, सक्का भाचे आहे, त्यामुळे ते पारिवारिक त्यांचा तो वाद राहणारच आहे. पण हा पक्षाचं, काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये या पद्धतीची जी काही परिस्थिती निर्माण करण्याचा BJP जेव्हा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये जो त्रास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होतो, त्याचं निश्चितपणे मी खूणगाठ बांधून ठेवलेली आहे. ते त्यांचं परिवार आहे, त्यांचं व्यक्तिगत परिवार आहे. त्या व्यक्तिगत परिवारामध्ये त्यांनी सोबत राहावं आणि आमच्या सदिच्छाच आहे.
या विषयावरचा एक शेवटचा प्रश्न पण मी तो कार्यक्रमानंतर घेईल. आता मला इतर मुद्द्यांकडे जायचं. कसबा पोटनिवडणूक आहे, महाविकास आघाडीचे मुद्दे आहेत, पण या निवडणुकांचे परिणाम जे झाले, या वादाचं तुम्ही किती नाकाराल? तुम्ही तर म्हणता की थोडीशी बदनामी पक्षाची पण झाली आहे, हा मुद्दा तुम्ही नाकारू शकत नाही, पण आता याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये होतो. कसब्याची पोटनिवडणूक आहे, महाविकास आघाडी एकत्र लढते. इमिजिएटली काय बघायला मिळालं की पक्षांतर्गत तिथे परत बंडखोरी व्हायला लागली, अर्थात ती शमली तिथे, पण इफेक्ट होतो लगेच ना नानाभाऊ? बघा, मी तुम्हाला मी पहिलेही सांगितलं की काँग्रेसमध्ये कुठलाही पक्षीय वाद नाही, कुठलाही वाद नव्हता, तो कुटुंबाचा वाद होता. बाळासाहेब थोरात साहेबांनी पण परवा स्टेटमेंट केलं की वाद थोडासा होता, आमचं काही पक्षाच्या दृष्टिकोनातून काही नाही, अशा पद्धतीचं त्यांनी पण भूमिका मांडली. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. काँग्रेस पक्ष खरं तर लोकशाही पद्धतीनं चालणारा पक्ष आहे, देशामधला एकमेव पक्ष आहे. बाकी तर हुकुमशाहीचंच काम चाललेलं आपण पाहतोय, आमचे विरोधक जे आहेत ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कसब्याच्या निवडणुकीत जसं हा वाद निर्माण करून जे आम्हाला पक्षांतर्गत बदनाम करण्याचा जो बीजेपीने डाव रचला होता, त्या डावामध्ये स्वतःच बीजेपी ट्रॅपमध्ये आली. स्वतःचाही कॅन्डिडेट उभा करू शकले नाही नाशिकमध्ये. जे 2 आमदार त्यांचे होते अमरावती आणि नागपूरचे, तेही त्यांच्या हातातून लोकांनी हिसकून टाकले. आणि कसबासारखी विधानसभा गेल्या 40 वर्षापासून जे बीजेपीच्या ताब्यात होती, चिचवड काही काळाच्या पहिले ते बीजेपीच्या ताब्यात गेली, ते आता दोन्ही जागा ह्या पुन्हा महाविकास आघाडीच्या ताब्यात येतात. अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. त्याच्यामुळे बीजेपी जे मूळ मुद्दे जे जनतेचे आहेत ते सातत्यानं जे डायव्हर्ट करतं लोक. मी नेहमी सांगतो, लहानपणातलं एक पिक्चर होतं की पब्लिक है सब जानती है. हे किती नेते लोक आपला डाव खेळले. बीजेपी सत्तेचा दुरुपयोग जो करताय ते जनतेला कळतं. महागाई, मला आठवतं आपण कॉलेजमध्ये कमलेश शिकत असताना शीला दीक्षितचं सरकार त्यावेळेस होतं दिल्लीमध्ये. कांद्याचा भाव फक्त 40 रुपयावर गेला होता आणि कांद्याने डोळ्याला पाणी आणलं आणि जे वातावरण पेटलं तर कांद्यामुळे शीला दीक्षितचं सरकार पडलं होतं. आज काय परिस्थिती आहे? आज महागाईच्यामुळे सर्वसामान्याचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. त्यावेळेस तर शेतकरी थोडं सुखी तरी होता. आज शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? आज धानाचा शेतकरी असेल त्याच्या धानाला भाव नाही, सोयाबीनचा शेतकरी असेल त्याला शेताला भाव नाही. कापूस आता आला मार्केटमध्ये. कापसाचं तर असं झालं की इकडे कापूस यायचा आणि केंद्र सरकारने विदेशातून गाठी आणायच्या, कापसाचे भाव पडून गेले. एका क्विंटलवर 7-7 हजाराचा फरक त्याच्यामध्ये आलेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. बेरोजगारांचा तर काही आता त्याला अंदाजच नाही, त्याला तर ते आभाळच फाटलेलं आहे. छोटा व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. गरिबीमध्ये लोक जगणं असह्य झालेलं आहे. आणि बीजेपी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल, जो तुम्ही मुद्दा उपस्थित करू शकाल पुढं, की परवा कालच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी 3.5 वर्षाच्या पूर्वी झालेल्या एका घटनेचा उल्लेख केला पहाटेच्या सरकारचा. खरं तर पहाटेच्या पहाटेच्या सरकारच्या बद्दल माझं असं मत आहे की ते तर राज्याला काळीमा फासणारी होती. देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये अंधारात सरकार, चोरीनं सरकार बनवण्याची जी प्रथा ही महाराष्ट्रामध्ये होणं, महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये होणं, हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे क्लेशदायक होती. क्लेशदायक, त्याला शब्द क्लेशच म्हणू आपण. इतकं भयानक होतं. म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारी ती परिस्थिती होती. आणि मग आता त्यावेळेस का नाही बोललात? त्यावेळेस तुमचं सरकार 72 घंट्यात पडल्यानंतर का नाही बोललात? काय नाही सांगितलं त्यावेळेस की परिस्थिती का लपवून ठेवलं? पण 3.5 वर्षानंतर आता काय? आता लोकांमध्ये या बीजेपीच्या खोटं बोलण्याचं, रेटून बोलण्याचं आणि ज्या पद्धतीनं जनतेच्या प्रश्नामध्ये कसं मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करायचं याच्यामध्ये जी त्यांची प्लॅन जो आहे तो प्लॅन त्याच्यातून सामोर येतो. आज महागाईवर बीजेपी कुठेही बोलायला तयार नाही. म्हणजे कांद्यासाठी सरकार पडली तर आता तर महागाई सगळीकडेच आहे, कांदेच नाही सगळंच महाग आहे. आज शेतकरी बर्बाद झाला, रोज आत्महत्या करतोय. आज तरुण बेरोजगारांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, छोटे व्यापाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हेतुपुरस्पर या पद्धतीची एक रणनीती, मीडिया फोकस, मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची कृती करण्याचं काम
देवेंद्र फडणवीस असेल की मोदीजी असतील, हे दोघंही जण BJPचे प्रमुख हे या पद्धतीने करतात आहे. पण लोक, मी तुम्हाला सांगितले की पब्लिक है पब्लिक सब जानती है. हे BJP, आता तुम्हाला तेच मगाशी सांगितले की कसबा असेल की चिंचवड असेल, ह्या दोन्ही जागा आम्ही बहुमतानं जिंकू. नाही, पण तुम्ही आता मुद्दा काढला आहे तो पहाटेच्या शपथविधीचा. तुम्ही म्हणतायत की या मुद्द्यामुळे कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा विषय होता. पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या तिन्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये एक प्रकारचा ह्याच्यातून अविश्वास तयार होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. तर तुमची याच्याविषयी चर्चा झाली आहे. कारण काही झालं तर हा मुद्दा का पहिल्यांदा आला नाही. ज्या दिवशी नानाभाऊ 2019चा तो पहाटेचा शपथविधी झाला, आम्ही सगळे तेव्हा सगळ्या जवळनं हा सगळा घटनाक्रम बघत होतो. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जी होती, कारण मी त्या विषयात पुस्तक लिहिलं त्यामुळे मला त्याची जराशी मी लोकांशी बोलत होतो, पहिली प्रतिक्रिया अनेकांची हीच होती की हे काय पवारांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही, असं अनेकांच्या मनात आलं. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. त्याच क्षणी आज कोर्टात जे बाजू मांडतायत, तर अभिषेक मनु सिंघ यांनी ट्विट करून लगेच डिलीट केलं. त्यांनी ट्विट केलं होतं की वा पवार साहेब वा, पण लगेच त्यांनी ते काही मिनिटांमध्ये डिलीट केलं, कारण पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं होतं. पण तो एक राहिलाच ना, तो राष्ट्रवादीबद्दल पवार साहेबांबद्दल थोडासा अविश्वास आहेच. तर या निमित्तानं तो परत नव्याने तयार होणार नाही याची खात्री काय? बघा, राहुलजीचा तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलात, कन्याकुमारी ते काश्मीर, ऊन असेल, पाऊस असेल, बर्फ असेल, यातून लोकांच्या जो उद्रेक आहे, लोकांमध्ये जो विभाजन करण्याचा प्रयत्न BJPने जो हिंदू मुसलमानवाद आणि सगळं देश तोडण्याचं काम चालू केलेलं आहे, देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे, देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून 3,500 किलोमीटर यात्रा, गरीबाला त्याचं दुःख समजून, त्याला गळ्याला लावून, घामा जिक्कर माणसाला गळ्याला लावून, भगिनी असतील, सिनियर लोक असतील, बुजुर्ग असतील, या सगळ्यांना, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याचं दुःख समजून घेण्याचं काम राहुल गांधींनी केलं. मी तुम्हाला सांगतो की मी गांधी परिवाराच्या जवळ आहो हे सगळ्यांनाच माहिती आहे की ते लपलेलं कोणालाच नाही. आणि मला गर्व आहे त्याचं की अशा देशासाठी लढणाऱ्या मी व्यक्तींबरोबर आहो, त्याचा मला नेहमी आनंद राहिला आणि गौरव पण राहिला. माझा मुद्दा एक याच्यामध्ये आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचं देश आणि देशाची लोकशाही, देश वाचवणं हा संकल्प आमच्या नेत्या राहुल गांधींचा या निमित्तानं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सत्ता हा आमचा त्याच्यातला भाग नाही आहे. जे BJP करत आहे, BJPच्या विरोधात आमचं काय व्यक्तिगत त्या BJPशी काही नाही, पण विचारांची लढाई आहे. मी येतो ना, मी त्याच्यावरच येतो. आणि जेव्हा आम्ही ह्या पद्धतीनं प्रामाणिक लढतो आहे, सत्ता हा आमचा नंतरचा प्रश्न आहे. पहिले देश महत्त्वाचा आहे, देशाची लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे. आणि मग आमच्याबरोबर जे कोणी असतील, आमची भूमिका स्पष्ट आहे, तर त्यांनी त्याच पद्धतीनं त्यांच्यासोबत फाईट करावी असं आमचं मत आहे. आता अविश्वास, आता फडणवीसांनी 3.5 वर्षापूर्वी का नाही बोललात हा एक प्रश्न त्या ठिकाणी निमित्तानं निर्माण होतो आहे. आता हे सगळे जे अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याच्यामधलं काही ना काही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा BJPचा हा सातत्यानं प्रयत्न आहे. नेमका आता पवारसाहेब त्याच्यावरची काय प्रतिक्रिया देतात आहे काय नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, कारण ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी देणं काही बरोबर नाही. पण मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. काँग्रेस देश आणि देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं हे फक्त काँग्रेसचं ध्येय आहे. कारण की याच काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हा देश बलशाली राहावा. आणि म्हणून गेल्या जे काही 50-55 वर्ष काँग्रेसजवळ लोकांच्या आशीर्वादाने सत्ता राहिली, तर हा देश पुढं नेण्याचं काम केलं. आज नरेंद्र मोदी जे काही पुढं आम्ही नेलं, जे काही सार्वजनिक उपक्रम आम्ही उभे केलेत, ते विकून देश चालवतात आहे. आणि त्याची चिंता आम्हाला आहे. देश सहीसलामत राहिला पाहिजे ही काळजी आमची आहे. आमचं मत प्रामाणिक आहे. आमच्यासोबत असलेल्या लोकांनी त्या पद्धतीनं प्रामाणिक असतील असं आमचं मत आहे. पण मग तुम्ही विचारणार आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की क्लॅरिटीसाठी NCPने अधिक येऊन क्लॅरिफिकेशन द्यावं, स्वतः त्याविषयी जास्ती त्यांनी बोललं तर योग्य राहील? नाही, तर महाविकास आघाडीतला एक डायलॉग कंटिन्यू राहावं. आमचं मिटिंग ज्या होतात त्या मिटिंगमध्ये या सगळ्या विषयाची चर्चा होत नाही असा भाग नाही. पण पवार साहेबांबद्दलचा जो अविश्वास, म्हणजे जो काही जे मत होतं, जे काही देवेंद्र फडणवीसांनी काल जे जाहीरपणे सांगितलं, त्याबद्दल पवारसाहेब बोलतील त्याच्यामध्ये. कारण की पवारसाहेब हे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. आणि काय त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जे बोललेत
त्याच्याबद्दलचं, कारण की त्यांच्याबद्दलचं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हा एक अविश्वास निर्माण करण्याचं काम जे झालेलं आहे हे काही बरोबर नाही आहे लोकशाहीमध्ये, आणि त्याच्याबद्दल पवारसाहेब बोलतील. दुसरा एक मुद्दा आता महाविकास आघाडीचा निघाला आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सध्या तरी जे परसेप्शन आहे, तिन्ही पक्ष एकत्र दिसत आहेत, तिघे एकत्रित त्यांचं काम सुरू आहे पक्षाचं. नवीन पक्ष त्यात ॲड होतात. शिवसेनेने परस्परच एक युती केलेली आहे वंचित बहुजनची. त्याच्याबाबत अजून बाकी दोन्ही पक्षांनी भूमिका काही स्पष्ट केली नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादीचं आणि प्रकाश आंबेडकरांचं किती सख्य आहे हे काय वेगळं सांगायला नको. किंबहुना मधल्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसशी पण प्रस्ताव दिला होता आणि काँग्रेसचा तो प्रस्ताव कसा योग्य प्रकारे हँडल केला नाही असा आरोप नेहमी बाळासाहेब आंबेडकर करतात. तर आता नक्की वंचितबाबत काय भूमिका करणार आहे? बघा, मला एक गोष्ट कळायला नाही आहे, मागच्या काळात काय झालं ते मला माहिती नाही. जे काही झालं त्याच्याबद्दलचं मी आता काही बोलणं तेही बरोबर नाही. पण आता कुठलाही प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकरांचा आमच्याकडे नाही आणि आमचा त्यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे जेव्हा उद्धव साहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत जेव्हा अलायन्स केलं त्या दिवशी मला सकाळीच उद्धव ठाकरे साहेबांचा मला फोन आला. मी त्या दिवशी पुण्यातच आमच्या ह्या निवडणुकांच्याच तयारीमध्ये होतो आणि मला तिथं फोन आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की असं असं आम्ही आज अलायन्स करतो आहे. मी त्यांना म्हणालो की साहेब एक बघा तुमचं काय अलायन्स झालेलं आहे काय, कारण की कुठलंही ब्लॅक अँड व्हाईट एकदम क्लिअरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. कुठली दोस्ती करायची असेल तर त्याच्यामध्ये एकदम क्लिअरिटी असेल तरच ते दोस्ती पुढं जातं असं आमचं मत आहे. आमच्या एवढ्या वर्ष, कारण की आमचा पक्ष या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. आम्हाला अनेक उन्हाळे पावसाळे आमच्या पक्षाने पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मित्र या नात्यानं मी त्यांना तेच म्हणालो की तुमचं एकदा झालं असेल, मी तुमचं काय झालं असेल तेव्हाच तुम्ही आज अलायन्स डिक्लेअर करता, तर हे आमच्या शुभेच्छा आहेत. पण तुमचं काय झालं ते आम्हाला माहिती नाही त्याच्याबद्दल, त्यामुळे मी फार काही तुमच्या याच्यामध्ये पडावं. पण आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यावेळेसही आपण पाहिलं असेल की दोघांची प्रेस झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं अलायन्स झालेलं आहे. आमच्या अलायन्सच्या जे आमचे 2 अलायन्स आहेत त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही बोलणं झालं नाही हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे नेमकं त्यांचा अलायन्सच काय झालेला आहे तो आमच्यासमोर नाही आहे, अजून काँग्रेसकडे तर नाही आहे, आमच्याकडे तर नाही आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही नाही, आम्ही फक्त त्यांचा अलायन्स कायम राहावं एवढी शुभेच्छा देऊ शकतो. पण वंचित बहुजन आघाडी हा भाग असेल का महाविकास आघाडीचा? नाही, आमच्याकडे अजून प्रस्ताव नाही ना. मला कमलेशजी माझा एकच मुद्दा क्लिअर आहे. असा वाचू तुम्हाला वाटतं का? आम्हाला कुठली अडचण नाही. आमची लढाई मी तुम्हाला सांगितली, आमची लढाई या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि देश वाचवण्याची लढाई आहे. आणि राहुल गांधीजींनी आपण पाहिलं असेल की पूर्ण पदयात्रेमध्ये 3,500 किलोमीटरच्या यात्रेमध्ये एक पण राजकीय वक्तव्य त्यांनी केलं नाही. त्यांनी देशहिताच्याच वक्तव्य त्यांनी केले. कुठलाही त्यांनी तर परवा आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस श्रीनगरमध्ये राहुलजी पोचलेत आणि बर्फ पडत होतं आणि तिथं भाषण करत असताना त्यांनी जाहीरपणे सांगितलं की ही रॅली माझी काँग्रेससाठी नव्हती, ही रॅली मी एवढं चाललो हे या देशाच्या एकतेसाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्याचं त्यांनी काही पॉलिटिकली पक्षासाठी क्रेज घेतला असं नाही. त्यांनी ते हेही म्हणाले की माझ्या काँग्रेसच्या मित्रांना मी बोलतोय त्याचा त्रास होऊ शकतो असंही बोलले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एकदम क्लिअरिटी ठेवून या पदयात्रेला त्यांनी पूर्ण केलं आणि 3,500 कमलेश यात्रा मी स्वतः महाराष्ट्रामध्ये जवळपास 360 किलोमीटर मी चाललो तर मला सगळे देव आठवलेत आणि ते 3,500 किलोमीटर चालले हे काही झोक नाही. आणि सगळ्या घामा जिक्कर भरलेल्या लोकांना गळ्याला लावलं, त्यांचं दुःख समजून घेतलं, त्यांच्या छातीवर लोकांनी डोकं ठेवून महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, लहान मुलं असतील, त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडताना आपण पाहिले. आणि हे सगळं काम ज्या नेत्यांनी राहुलजींनी केलं त्याचं आम्हाला तर देशालाच आनंद आहे. मी आज अनेक लोकांना भेटतो, मला अनेक लोक भेटतात, ते म्हणले की राहुलजीच खरे नेते आहेत आणि राहुलजीच या देशाला पुढे नेतात. हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. विषय आपला निघत होता लोकशाहीचा आणि लोकशाहीच्या वाचवण्याचा तुम्ही विषय करतात. महाराष्ट्रात अनेक खरं तर मुद्दे सध्या चर्चा सुरू आहे. नुकतीच एका पत्रकार शशिकांत वारिशी म्हणून पत्रकार आहेत, त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला जातो. ते ज्या प्रकारे तिथे स्थानिक रिफायनरीच्या विरोधात आवाज उठवत होते, त्यांचा तिथे आवाज कुठेतरी दाबण्यात येतो असा आरोप होतो आहे. या सगळ्या प्रकाराची चर्चा सुरू असताना दुसरीकडे BBC वरही छापे पडत आहेत.
आणि मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही अनेक मुद्दे उचलतात, या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधी पक्ष तेवढाच आक्रमक राहणार आहे का? बघा, महाराष्ट्राची ओळख देशातल्या वेगळ्या राज्यापेक्षा वेगळी ओळख आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकर विचाराचा राहिलेला. त्यावेळेस इंग्रजांना हे हाकलण्यासाठी सुद्धा त्याची मोठी हालचाल ती महाराष्ट्रातूनच झाली. मुंबईतूनच चले जाओचा नारा लावण्यात आला, इथूनच ते वादळ निर्माण झालं. महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, अनेक त्यावेळेचे जे स्वातंत्र्यवीर होते त्याची लढाई इथूनच सुरुवात केली. महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या धेटालाही समजा हात लागला तरी मी हातकलम करून टाकेल. म्हणजे संरक्षण हा जो भाग होता, अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका जी होती ती महाराष्ट्रात होती, हे इतिहास आपल्याला सांगताय. पण काय महाराष्ट्राला ग्रहण लागलं मला माहिती नाही. म्हणजे एक तरुण पत्रकार ज्याने रिफायनरीच्या बद्दलची काही भूमिका मांडली आणि कसं त्याच्यामध्ये साठं लोटं सगळ्यांचं आहे, आणि जो ॲक्सिडेंट दाखवला जातो आहे त्या रिफायनरीचं जे ट्रक्स आहेत त्याच्या ट्रकनीच तो ॲक्सिडेंट झालेला आहे. हां, तर जे जीप आहे त्या जीपनी झालेला ॲक्सिडेंट त्या ठिकाणी पाहतोय आपण. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जो कोणी आवाज उचलेल, अन्यायाच्या विरोधात आवाज उचलेल, त्याला आम्ही चिरडून मारू शकतो, हा एक संदेश देण्याचा प्रयत्न झाला काय? हा विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करू आणि सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल. असं पत्रकारिता संपवण्याचं, पत्रकारिता, कारण की महाराष्ट्राचे पत्रकारितेमध्येही सुद्धा म्हणजे बाळ जांभेकरजी असतील, असे अनेक पत्रकार जे होऊन गेले ज्याचं नाव जागतिक पातळीवर आजही आहे. आणि म्हणून अशा या पत्रकारितेच्या, आणि विशेष करून कोकणात, जांभेकरजी कोकणातलेच होते, आणि कोकणातल्याच पत्रकाराला त्या ठिकाणी चिरडून मारण्याचं पाप झालं असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. त्याचा हिशोब आम्ही घेणार. मी सगळी त्याची माहिती मागवलेली आहे. आता त्याच्यावरची पूर्ण एक एक मुद्दे आम्ही त्याच्यात मांडू, सरकारला उत्तर द्यावं लागेल, आणि सरकार त्याच्यात दोषी असेल तर सरकारला राजीनामा सुद्धा मागण्याला मागं पुढं आम्ही पाहणार नाही. आता तुम्ही जसं बीबीसीचा उल्लेख केला, खरं तर मला एक कळत नाही, या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेल्यात, ज्या आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे ऑडियलच इंदिराजी गांधी, ज्यांना आयरन लेडीज म्हणलं जात होतं, त्यांचं एक टेरर होतं त्या काळामध्ये प्रशासनावर. या देशासाठी त्यांनी किती मोठं काम केलं त्याचं तर हरित क्रांती असेल, या देशामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात देश हा प्रगतीवर गेला तर इंदिराजी त्याच्यातल्या महत्त्वपूर्ण होत्या. त्या काळामध्ये कोर्टाने त्यांच्या विरोधातला निर्णय दिला, त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं होतं. त्यांच्या विरोधात त्या काळात सिनेमे काढले जात होते. आंधी पिक्चर एक त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण होता. त्यांच्या जीवनावर ते पिक्चर बंदी होती ना? नाही, ऐका ना, पिक्चर तो तुम्हाला पाहायला मिळत होता. मी स्वतः पाहिला त्या काळात तो पिक्चर, लहान नंतर झाला. मला जो काही असो ना, त्या लोकशाहीला खऱ्या अर्थानं लोकशाही काँग्रेस मानायची. पण आज आपण पाहतोय की इथं तर BBC सारख्या एका जागतिक पातळीच्या एका संस्थेने जे वास्तविकता आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत असेल, आणि जगभर ते दाखवलं जात आहे, जगभर, पण भारतात ते दाखवायचं नाही, अशा पद्धतीचा एक प्रयत्न. आणि त्याच्यासाठी BJP वाले सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे थांबवता येणार नाही. आणि तरीसुद्धा या पद्धतीनं त्याच्यावर सत्तेचा दुरुपयोग करून त्या BBC संस्थेचे जे ऑफिस मुंबई आणि दिल्लीमध्ये आहे त्याच्यावर आज इन्कम टॅक्सची धाड पाडणं, आणि इन्कम टॅक्स, ED आणि CBIचा वापर, त्याचा दुरुपयोग मोदीचं सरकार करते आहे हे आता लपलेलं नाही, पण जागतिक पातळीवर याची चर्चा निश्चितपणे जाणार, कारण की BBC हे जागतिक पातळीवरची संस्था आहे. पण मला एक सांगायचं आहे की काय देशामध्ये हुकुमशाही आली काय देशामध्ये आणीबाणी आली का, याचंही उत्तर BJPला द्यावं लागेल. कारण की जे वास्तविकता दाखवणाऱ्या ज्या संस्था आहेत, चौथा स्तंभ जो आहे, या चौथा स्तंभाला या पद्धतीचा दबाव आणून वास्तविकता लपवण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत का, याचं उत्तर त्यांना निश्चितपणे द्यावं लागणार आहे. कारण की ही घटना काही आता लहान नाही आहे, ही घटना लहान नाही आहे.
मी तुम्हाला सांगतो की परवा माझ्या एक माझ्या पोराचा मित्र मला मिळाला, तो विदेशात गेला होता. त्यांनी मला सांगितलं की अंकल मी एअरपोर्टला उतरलो याला जर्मनीला आणि तिथूनच दुसऱ्या देशामध्ये जात होतो, तरी मला त्याच्यात मला ट्रान्झिट विजाचं मला पैसे द्यावे लागलेत. मी याला तपासलं, तर तपासल्यानंतर मला कळलं की पहिले अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे त्या देशासाठी त्याच्या रेड अलर्टमध्ये होते, म्हणून त्या देशाला लागत होतं. आता भारताचंही नाव त्याच्यात आलं. म्हणजे जागतिक पातळीवर समजा या पद्धतीनं आमच्या देशाला दहशतवादी देश म्हणून हे केला जात असेल आणि इथं आमच्या देशाचे प्रमुख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याचा विश्वगुरूचं आपल्याला स्वतःलाच आपला सन्मान करत असतील, तर हे योग्य नाही. आता BBC माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, आजच सांगतो कमलेश, याला जागतिक पातळीवर आपली थुतू होणार आहे. आपली इज्जत वाचवण्यासाठी देशाची इज्जत दावावर लावायचं अजिबात कदापि देशातली लोक सहन करणार नाही. याचं उत्तर खरं तर नरेंद्र मोदी आणि भाजपला द्यावं लागणार आहे. नाना भाऊंनी हुकुमशाहीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. काँग्रेस पक्षांतर्गत हाच आरोप तुमच्यावरती केला जातो की नाना पटोले हे हुकुमशाही पद्धतीने काम करतात, पक्षाला विश्वासात घेत नाही, नेत्यांना विश्वासात घेत नाही. मी नावं आता उगाच कोणाची घेत बसत नाही, कारण त्याच्याने तुम्हाला नावातनं वेगळा आरोप न करायला, पण सत्यजित तांबे प्रकरणामध्ये हा आरोप तुमच्यावरती झाला. नंतर आशिष देशमुख यांनी वेगळा आरोप केला की विश्वासात घेऊन काम करत नाहीत नाना पटोले. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की सगळी घटना झाली त्यावेळेस एक मोठं वादळ उभं करण्याचं एक प्लॅन जो झालेला आहे, ज्या लोकांची तुम्ही नावं सांगितली त्यांचा आता ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर ते कुठं आहेत ते तुम्हाला कळतं आहे. पण अशोक चव्हाण साहेब असतील, सुशीलकुमार चव्हाण साहेब असतील, शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, आम्ही परवा अदानी ग्रुपच्या विरोधात जे आमचे नेते राहुल गांधीजींनी जो मुद्दे उपस्थित केले होते, LIC असेल, SBI असेल, या बँकेची कशी लूट केली, सर्वसामान्यांचे जनतेचे पैसे कसे लूटलेत, त्याचं एक देशभर आंदोलन करण्याचा निर्णय केला. आणि त्याच दिवशी आम्ही तिघांनी निर्णय असा केला, त्या म्हणजे चौघांनी आम्ही असा निर्णय केला की आपण पुण्यामध्ये आमच्या तिथले आमचे उमेदवार धंगेकर, रवींद्र धंगेकर याचा फॉर्मही भरायचा आणि ते आंदोलनही करायचं. तर आम्ही चारही लोक सोबत होतो. हे सगळं वाद चालले होतात, जे माझी दादागिरी चाललेली होती हे त्यावेळेस सगळ्या चालू होतं, त्यावेळेस आम्ही चौघे सोबत होतो सगळे. आणि मी तुम्हाला अजून सांगतो की मी गेल्याच महिन्यामध्ये 10 तारखेला आमच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपूरला करवली. आणि आत्ता जे काही आहे, आता आम्ही पुन्हा आता उद्या 15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची एक बैठक आम्ही आता मुंबईला लावलेली आहे. आता त्याच्यामध्ये मुद्दे आमचे असे की हास्य जोडो एक प्रोग्राम सुरू आहे, त्याचं आम्ही काय काम झालं, कुठल्या जिल्ह्यामध्ये आम्ही कमी पडतो आहे, कुठल्या तालुक्यात कमी पडतो आहे, तो एक अहवाल आम्ही घेणार आहे. राहुलजीबरोबर जे कन्याकुमारी ते काश्मीर जी लोक चालली त्यांचा सत्कार आहे, 2 आमदारांचा सत्कार आहे, ह्या 2 निवडणुका होतात त्याच्यावरची एक रणनीती आमची आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आली की त्याच्यावरची एक चर्चा, असं उद्या आम्ही ठेवलेलं आहे. समजा मी दादागिरी केली असती तर मला काही आता 3 महिन्याच्या नंतर, पहिले तर वर्षभर होत नव्हती मिटिंग, आता तर मी तर दर 3 महिन्यामध्ये आम्ही कार्यकारिणीच्या मिटिंगा ठेवतो, कारण तिथं सगळे नेते येतात, सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात, सगळं विस्तृत असतं, म्हणजे पूर्ण पक्ष असतो. आणि काय होतं की दादागिरी मी करत नाही, पण आता देवाने मला असं बनवलेलं आहे की मी जे काही मुद्दे जनतेचे मांडतो आणि जनतेच्या हक्काचा लढतो, ते पहिल्यापासूनच माझा स्वभाव आहे. मी खासदार असताना माझी भूमिका मांडली होती आणि मी काय करतो हे लोकांसाठी करतो, माझ्या स्वतःसाठी काही करत नाही. एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, तर विधानसभा अध्यक्ष ठराव मांडू शकतो असं कोणालाच माहीत नव्हतं, पण मी जातीने या जनगणना झाली पाहिजे याचा ठराव आणला. चीफ सेक्रेटरी जे होते त्या काळातले ते लोक ना मंत्र्यांच्या फाईलवर बघत होते, त्याचं उत्तर द्यायला तयार नव्हते, ना आमदारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही. तर मी त्यांना उभं केलं, तर त्याला अगर मी दादागिरी कोणी म्हणत असेल तर मी अशी दादागिरी करणार. जिथं जनतेच्या प्रश्नावर आणि पक्षाच्या हिताचं काही होत असेल तर अशा वेळेस मी दादागिरी करणारच, कारण की हे काही जे आमच्याकडे मन आहे
त्याला लातो से भूत बातों से नहीं मानते, काय काय बातों के भूत लातो से, काय असं जे काय मन आहे. पण मी शाब्दिक जे अधिकार असेल त्याच्याप्रमाणे एक शिस्त आणण्याचा एक प्रयत्न करतो आहे. त्याला कोणी दादागिरी म्हणत असेल तर तो माझा प्रयत्न हे आहे. कारण की आखरी मला इथं कुलूप लावायसाठी माझ्या नेतृत्वाने मला पाठवलेलं नाही. माझा पक्ष जो 4थ्या नंबरवर गेलेला होता तो पक्ष 1 नंबरवर आणायचा मी संकल्प केलेला आहे. आणि त्यासाठी ही माझी लढाई आहे, माझ्या स्वतःसाठी ही लढाई नाही आहे. त्याच्यामुळे काही लोक समजा त्याला दादागिरी म्हणत असतील, ज्यांचा काहीच याला योगदान नसेल, अशा लोकांनी मी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते लोक होते त्यांनी त्यांच्यावरचे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. बाहेर बोलणं म्हणजे हे पक्षाच्या हिताचे किती चांगलं आहे याचंही आपण लक्षात घातलं पाहिजे. तर उद्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडू, चर्चा करू, घरात चर्चा करू. कारण पक्ष आम्ही परिवार आहोत आणि परिवारामध्ये ह्या चर्चा होऊनच, कारण की या पद्धतीचं बाहेर बोलणं हे पक्षाच्या शिस्तीत बसत नाही, हे कोणी पण लक्षात ठेवलं पाहिजे. पण मग तुमची जी भूमिका असते ना, तुम्ही म्हणतात की माझी भूमिका आक्रमक आहे, माझी भूमिका पक्ष वाढवण्याची आहे, पण या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत येतो असं कुठं आलं? मला 4थ्या नंबरचा पक्ष 2 नंबरवर आला. माझं तोच तर म्हणणं आहे ना, पक्ष अडचणीत येणं म्हणजे काय, पक्षाचे रिझल्ट न लागणार. आखरी तुम्हाला लोकशाही, आम्ही काही इथं राजकारण करायला आलो आहे. काँग्रेस पक्ष समाजकारण समजा 90% करत असेल तर 10% राजकारण करावंच लागतं. आखरी लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेच्या माध्यमातून लोकांचं भलं करणं हे त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि मी आता रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे. मी आणि आमचे असंख्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे, त्यांना सगळ्यांना एकत्रित आणून आम्ही रिझल्ट आणायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे जे काही 2-4 लोकांचं असं बोलण्यामध्ये असेल तर त्यांचंही समाधान करू. मला त्यांच्या अशा तुमच्या या रिझल्ट ओरिएंटेड कामामुळे तुमच्यावरती टीका केली जाते असं तुम्हाला म्हणायचं का? मला त्यांचं, मी तुम्हाला सांगितलं जसं तुम्ही सांगितलं, मी त्यांना बोलवणार. जे आता ते तर तांब्यावर तर आता हायकमांडचा जो निर्णय येईल त्याच्यानंतरचं त्यांच्याशी बोलेल. पण जे कोणी आता आमच्याकडे आहेत, जे कोणी बोलतात होते, तर त्यांची मी विचारणार ना की बाबा माझा दोष काय, तुम्ही असं बोलत होता, नेमकं काय आहे. ह्या आखरी घराबसे बसून चर्चा करायच्या असतात, बाहेर चर्चा करायच्या नसतात. पण त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न असेल. तर उद्या म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की मी दालन जे लोकशाहीचं आहे, जे माझ्या संघटनेचं आहे, ते दालन मी उघडं ठेवतो. त्याच्यामुळे मला भेटायला यायला म्हणजे सगळे मोठीच लोक येतात असं नाही, तळागाळातला शेवटचा कार्यकर्ता पण मला भेटायला येतो. टिळक भवनला तुम्ही कधीही या, टिळक भवनला तुम्हाला मी जिथं असेल तिथं गर्दी राहतच. पण पक्ष कार्यालयामध्ये लोकांचा झुमडच्या झुमड असतो, गर्दी असते. आपले मतदारसंघातली कामं म्हणजे तिकडे त्यांच्या संघटनेची कामं हे सगळे घेऊन ते लोक येतात. आणि त्याच्यामुळे पक्ष संघटनेमध्ये कोणाला काही थोडं वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी पक्षपातळीवर याच्यावरची चर्चा करावी. तुम्ही म्हणालात की सत्तेत तांब्यांबद्दल नंतर निर्णय होईल, पण पक्षातलं एक मतप्रवंट झालं गेलं विसरून जावं, सत्तेत तांब्यांना परत घ्यावं, तुम्हाला तुमची इच्छा आहे? नाही, आमचा विरोध कुठे आहे? हायकमांडने केलेली कारवाई आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हायकमांड जो काही निर्णय करेल तो आम्हाला मान्य आहे. दादाचा शेवटचा प्रश्न, नानाभाऊ तुम्ही पक्ष वाढवतात, आक्रमकपणे तुमचं म्हणणं की पक्ष वाढायचा, वारंवार तुम्ही एक भूमिका मांडत असता, एकला चलोरेची, काँग्रेस पक्षाची एकला चलोरेची भूमिका असते. तर ही बऱ्याचदा तुमच्या पक्षातल्या काही लोकांना पटत नाही आणि महाविकास आघाडीलाही पटत नाही. तर आता एकला चलोरे म्हणजे नानांना नक्की काय अपेक्षित आहे? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहतात. कार्यकर्ता मजबूत असतील, कार्यकर्ता त्या प्रवाहात असेल तर पक्ष मजबूत असतो. हे बेसिक समजणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांची लढाई, कार्यकर्त्यांची लढणं हे माझं काम आहे. म्हणजे आमचं मोठ्यांची लढाई त्यांनी लढावी, आम्ही खुर्चीवर बसावे ना आमचा कार्यकर्ता खालीच राहावा असं माझं मत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ती भूमिका मी मांडली. त्याला आमच्या हायकमांडनी सुद्धा त्याला साथ दिली. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका हायकमांड डिसाईड करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही डिसाईड करू. याच्यामध्ये काही ठिकाणी अलायन्स झालं पाहिजे असं काही कार्यकर्त्यांचं मत आहे. तेही त्यांचा विचार घेऊन आम्ही तो निर्णय करू. ज्या ठिकाणी सोहळ्यावर पक्ष लढायची इच्छा कार्यकर्त्यांची असेल त्या ठिकाणी सोहळ्यावर लढू. पण या सगळ्या भांडणामध्ये BJPचा फायदा होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. ते जाणीवपूर्वक आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याच्यामुळे आमची लाईन एकदम परफेक्ट आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की BJPचा या कुठेही याच्यामध्ये फायदा होणार नाही, ही काळजी घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत.
आणि आमचा एकच उद्देश आहे की या देशाला वाचवणं, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला वाचवणं. आमच्या पत्रकार आवाज केला की त्यालाही चिडून मारत असतील तर ही अशा पद्धतीची लोकशाही महाराष्ट्रात आम्हाला नको. आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही कॉम्प्रोमाइज त्यावेळेस करता येईल, प्रामाणिकपणे जे आमच्याबरोबर असतील त्यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला आमची तयारी आहे. पण मग सगळ्यात महत्त्वाची तर BMC आहे, कारण BMC एक अशी जागा आहे जिथे तुमच्या सोबतच्या पक्षाचं प्राबल्य आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं. तिथे आता शिवसेनेतला दुसरा गट हा भाजपसोबत आहे, बाळासाहेबांची शिवसेना. आता पुन्हा तुमचं काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसची वेगळी ताकद मुंबईमध्ये आहे, त्यामुळे मुंबईत आपण आपल्याच वगळून लढलं पाहिजे. आता परिस्थिती अशी तयार झाली की ती शिवसेनेसोबत तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून मदत करणं गरजेचं वाटतं आहे, पण दुसरीकडे पक्षातला एक मतप्रवाह आहे की जो आपली ताकद टिकवली अशी पाहायला म्हणतात. तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो. याच्यामध्ये आपण सांगितलं की सेनेची ताकद आहे, याला नाकारण्याचं काही कारणच नाही. पण सेनेचा फायदा कसा होईल आणि काँग्रेसचा पण फायदा कसा होईल ह्या दोन्ही गोष्टी पातळून पाहिल्या जाणार आहेत. बरं. त्याच्यामध्ये या सगळ्या भांडणामध्ये BJPचा फायदा होणार आहे, मी तुम्हाला बेसिक आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या रणनीतीचा भाग आहे. आत्ता मी त्याला डिस्क्लोज केलं तर ते काही बरोबर राहणार नाही. बरं. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेब असतील, आम्ही असू, सगळेजण बसून त्याच्यामधला एवढा मार्ग काढू. आणि माझं तर असं आहे की महाविकास आघाडीचीच महानगरपालिका BMC बसेल अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आणि मग जाता जाता शेवटचा प्रश्न तुमचा, मला याच्यावरती उत्तर हवं आहे आणि पॉलिटिकली करेक्ट उत्तर नको मला. आता राजकारणामध्ये आपण बघतो की एक शिवसेनेचे दोन चक्र झाली आहेत. शिवसेनेमध्ये एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एक बाळासाहेबांची शिवसेना आहे. एक काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये चर्चा होती की एक नानासाहेबांचे काँग्रेस आहे आणि एक बाळासाहेबांची काँग्रेस आहे, असं काँग्रेसमध्ये चित्र आहे. एक बघा, मी तुम्हाला एक सांगतो, हे जे काही चुकीचं वातावरण तयार करताय, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा हा मूळ पक्ष आहे. आजही तुम्ही काही लोकांनी त्याला प्रयत्न केला आहे की कुलूप बंद करायचं आणि जिल्ह्यात बंद करायचं, तुमच्या कोकणात आपण पाहतो तसं. पण मी आत्ता परवा सिंधुदुर्गला भराडी आईच्या वार्षिक उत्सवाला कार्यक्रमाला गेलो होतो, आंगणेवाडीला. आणि तिथंही मी पाहिलं, तिथंही आज आंगणेवाडीमध्येही सुद्धा सगळे आंगणे लोक ही काँग्रेस विचाराचीच आहेत. तिथला सरपंच अंगणेवाडीतला हा काँग्रेस पक्षाचा आहे. बरं. म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे की काँग्रेस कुठं नाही आहे, पण ते त्या पद्धतीचं जे काही चित्र निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि आज माझी जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीला मी सिस्टमॅटिक पुढे नेण्याचा माझा एक संकल्प आहे. त्याच्यामुळे कोण एक माणसाचं कोणी काही बोललं म्हणून काही होतं असं काँग्रेसमध्ये काही होत नाही. तुकडे पडण्याचं कुठलं कारणच नाही. काँग्रेसचा विचार हा तळागाळात आहे. त्यामुळे अनेक लोक दिल्लीमध्ये आपण पाहतो की त्यांची नावं आपण लहान असताना ऐकत होतो, ते आता कुठं गेलेत, काय झाले तेही आपण त्यांनाही समजतो. त्याच्यामुळे काँग्रेस हा काही ग्रुपबाजीमध्ये जाणारा पक्ष नाही, कारण की काँग्रेसची लोक विचारानं जोडलेली आहेत आणि विचार हा संपत नाही. आणि मी नाना पटोले आहे म्हणून काँग्रेस मोठी होती असं नाही. काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या असंख्य लोकांच्या आशीर्वादानं, त्यांच्या ताकदीनं आज काँग्रेस वरती येत आहे. फक्त त्याला मी बूस्टअप करतो आहे. मी काय चमत्कारी बाबा नाही आहे. जे आहेत ते दिल्लीमध्ये बसलेले लोकसभेमध्ये जे असं छाती ठोकू काय देशाचे प्रधानमंत्री या पद्धतीचं भाषण करा. खरं तर मी तुम्हाला सांगतो, थोडंफार होतं तेही माझ्या डोक्यातून निघून गेलं. ही अशा पद्धतीची चेष्टा करणारी असं नाही. आखरी जी काही परिस्थिती आहे, मी त्याच्यातला नाही की मी चमत्कार करतो आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठी होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. काँग्रेस विचारसरणी आणि पुरोगामी विचारसरणी जी महाराष्ट्रातली आहे ती ताकद काँग्रेसला देते आहे आणि त्या ताकदीला मी पुस्तक देतो आहे. बस एवढंच माझं काम आहे. मी काही वेगळं काही त्याच्यात करत नाही आहे. आणि त्याच भूमिकेने मी पुढं चाललेलो आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधाराच ही काँग्रेसची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला पुढं नेणं हा माझा कॉन्सेप्ट आहे. त्याला ताकद प्राप्त होत आहे. बाहेर पण एक वेगळा हात से हात जोडो आणि पक्षात पण हात से हात जोडो होणार आहे. काँग्रेसमध्ये हात से हात जोडो आहे. मी तुम्हाला सांगतो की बघा, काही लोकांचं काही याच्यामध्ये समाधान होऊ शकत नाही, कारण की काही लोक राहतात तशी. आपल्या कुटुंबातही 4 लोक राहतील तर त्यांच्यातही एकाला समाधानी आपण करू शकत नाही. म्हणून पूर्ण घर बर्बाद होतं असं नाही आहे.
ज्यांनी या व्यवस्थेतून बाहेर निघायचं त्याचं काय व्हायचं तो त्याचा प्रश्न आहे. आपण पाहतो आहे देशामध्ये अनेक लोक झालीत, काही काश्मीरमध्ये पडलीत, काही कुठं पडलीत, ते आपण पाहतोच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्ष ही ताकद आहे, विचार आहे, आणि या विचाराशी जुळून राहिलं तर त्याचाच फायदा आहे. एवढंच मी या निमित्तानं संदेश देईल. खूप खूप धन्यवाद नाना भाऊ. अत्यंत मोकळेपणाने तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि कुठलाही विषय तुम्ही रोखून ठेवला नाही, याच्यावरचे मला विशेष आनंद आहे. आज लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते आणि नाना पटोले यांनी सगळ्याच विषयांवरती चर्चा केली. सत्यजित तांबेंचा वाद असेल, काँग्रेसमधले अंतर्गत वाद असतील किंवा भाजपवर त्यांचा हल्ला असेल, या सगळ्याच मुद्द्यांवरती नाना पटोलेंनी लोकशाहीच्या स्टुडिओत येऊन आपल्याला विशेष मुलाखत दिली आणि या सगळ्या विषयांवरती आपली रोखठोक मतं व्यक्त केली. यासारख्याच अनेक मुलाखती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो लोकशाही मराठीवर. तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.